कोणाकोणाला आवडते पनीर कुर्मा भाजी खायला, पण घरी इतकी मस्त जमत नाही. चला मग आज करूया आपण हॉटेलसारखी पनीर कुर्मा भाजी. इथे मी 1/2 किलो पनीर घेतलेला आहे. उभ्या आकारात कट करायचा. त्याला अर्धा चमचा चटणी आणि अर्धा चमचा मीठ लावून घ्यायचं. पॅनवर मध्ये तेल टाकायचं. पनीर आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचं आहे. इथे मिक्सरचं भांडे घेतले. त्यामध्ये 2-3 लवंगा, मिरे, धने, मोठी इलायची, जिरे टाकून याचं वाटण करून घ्यायचं कोरडं. लसूण अद्रक बारीक असा कुटून घ्यायचा आहे. इथे पनीरचा मसाला घेतला आहे. एका वाटीत 1 कप दूध टाकायचं. सगळं मिक्स करायचं. गॅसवर पॅन ठेवलेला आहे इथे मी. त्यामध्ये मोठा चमचा तेल घालायचं, जिरे घालायचे, कांदा घालायचा, परतून घ्यायचा कांदा. त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालायची, खडे मसाले घालायचे, टोमॅटो प्युरी घालायची. सगळं तेल सुटीसर मिक्स करायचं. 1 चमचा लाल तिखट घालायचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं. यामध्ये 1 छोटी वाटी दही घालायचं. तेल सुटीसर असं परतून घ्यायचं. त्यामध्ये आपण केलेला कोरडा मसाला घालायचा, कोथिंबीरचे देठ घालायचे, पनीरचा दुधात टाकलेला मिक्स करून घालायचा. सगळं हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, आपल्याला जितका पातळ पाहिजे, घट पाहिजे तसं पनीर कुर्मा. पनीर घालून घ्यायचा. वरून कस्तुरी मेथी घालायची. सगळं मिक्स करून आपल्याला आता 2 मिनटं शिजून घ्यायचं. वरून 1 चमचा फ्रेश क्रीम टाकायची, हिरवी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली, 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या कट करून. तयार आहे आपली हॉटेलसारखी पनीर कुर्मा भाजी. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.